4 मार्च 1960 रोजी भारतीय लोकसभेत एक अत्यंत महत्त्वाची आणि चर्चेत राहिलेली घटना घडली. त्या दिवशी श्री. प्रकाशवीर शास्त्री यांनी धर्मांतरासंबंधी एक विधेयक बिल मांडले होते. या विधेयकाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी तीव्र विरोध केला. त्यांनी या बिलामागील सामाजिक भूमिका आणि त्यांचा वंचित समाजावर होणारा परिणाम यावर कठोर शब्दात टीका केली. दादासाहेब गायकवाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कट्टर अनुयायी होते आणि त्यांनी दलितांच्या स्वातंत्र्य, समता आणि मानवी हक्कांसाठी कायम संघर्ष केला. या विरोधादरम्यान त्यांनी लोकसभेत प्रतिकारात्मक स्वरूपात मनुस्मृती फाडून निषेध व्यक्त केला. मनुस्मृती हा ग्रंथ जातीव्यवस्थेला समर्थन देतो, असे त्यांचे ठाम मत होते. या कृतीमुळे देशभरात मोठी चर्चा झाली आणि दलित समाजाच्या भावना अधिक तीव्रपणे समोर आल्या. ही घटना सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते आणि आजही ती समतेच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.